सतरंगी स्वप्नांची ही स्टोरी आकाशी घेऊया भरारी जगूया बिनधास्त आपली मर्जी आपली तर स्वप्न एकदम वरची कॉलेजचं कॅम्पस गूगल यारी सचिन तो जनहित में है जारी जिंदगी प्रेमाची मिठाई जिंकण्याचं टॉनिक डेरिंग देई कैफे में चिल मारू यारा सेल्फी बार बार शेयरिंग का जमाना सुनना वाईफाई वाला प्यार ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स टैग लाइक पोस्टिंग फ्रेशर्स ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स लाइफटाइम हैंगआउट फ्रेशर्स ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स टैग लाइक पोस्टिंग फ्रेशर्स ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स लाइफटाइम हैंगआउट फ्रेशर्स सगळ्यात आधी तर तुमचं कौतुक तुमच्या मैत्रीचं, कारण कॉलेजमध्ये पहिल्याच वर्षी क्वचितच एवढा स्ट्रॉंग ग्रुप बनतो. आणि राहिला प्रश्न प्रिन्सिपल सरांना कोणाचं नाव सांगायचं याचा, तर मी तुमच्यापैकी कोणाचंच नाव सांगणार नाही. आपण ना ह्यावेळेला गंमत करूया. तुमच्यापैकी कुणालाही एकालाही एका विषयात जरी केटी मिळाली ना तरी मी तुम्हाला सगळ्यांना रस्टिकेट करेन. मला काय माहिती तू फोन लाव आताच फोन लाव. फोन कुठे ते गेम खेळण्यापेक्षा फोन लाव. नको नको ना सम्राट, नंतर नंतर लावतो नक्की. बरं ठीक आहे नंतर कर, पण दिवाळी संपायच्या अगोदर करणार ना तू? आय ट्राय. ट्राय नाही, मला प्रॉमिस कर. प्रॉमिस कर तू फोन लावणार. प्रॉमिस कर. प्रॉमिस कर. हा तू काय हॉस्टेलवर एकटा राहणार भूतार का? त्यापेक्षा तू एक काम कर ना, माझ्या घरी चल राहायला. हा भाई मग आपल्याकडे चालला 4-5 दिवस आजीच्या हातचा खाऊ घालतो. ए नीरव, त्यापेक्षा तू असं करतोस का? तू माझ्या घरी ये ना. एवढ्या सगळ्या ऑफर्स एकदम ऐकून ना मला मॉल मध्ये आल्यासारखं वाटतंय बरं का. बोल, कोणाची दिवाळी ऑफर ऍक्सेप्ट करतोय तू? चला. खरं सांगू, कुणाचीच नाही. आजी 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 काय केलं क्या? काय झालं काय? आजी आजी फटाके लावताना भाजला. मी तुला सांगलेलं आहे ना फटाके वाजवू जाऊ नको म्हणून. आता काय लहान असस काय तू? थांब, आता बस इकडे, मी हळद घेऊन येतोय. त्याच्यानंतर के मग जाऊया. थांब रे लवकर ये आजी. आग होते बाबा. पुसते जरा. अगं अगं आजी किती हळूहळू करतेस तू. होय रे बाबा. इथे इथे. अरे हळू 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 रे. काय रे या काय? आहे की नाही जादू? गेली की नाही जखम? माझी आजी मस्करी करतो माझी. या घरात आहे तरी कोण अजून मस्करी करा? म्हणून मीच म्हातारी सापडले तुका मस्करी करू. अरे अशी माझी मस्करी करू लागलंस ना तर त्या धक्क्यांनी एक दिवशी वर जाईन. हे आजी दिवाळीच्या दिवशी असं काय बोलू नको. अशा बोलू नको. मग कशा बोलू मी तुझ्या बरोबर? ही फराळाची ऑर्डर तुका नेऊन देऊ सांगितलंय का? तू काय ऐकू घेणार नाही. माझी मस्करी करू तुका बरोबर टाइम सापडता. आजी आजी मी काय रोज करतो काय मस्करी? अगं त्या शिंदेच्या जगनानी चॅलेंज केला आपल्याला म्हणून आपण भेट लावली डायरेक्ट. काय भेट लावली? आज एक वर झाडूची. नाही ग बाय, तुम्हाला म्हटला तू कोणाला घाबरू शकत नाही. मी म्हटलं कोणाला कशाला, आपल्या घरी डार्लिंग आजी आहे ना तिलाच घाबरवतो. अख्ख्या चाळी सोडून मेल्या आजीच्या जीवावर कशासाठी उठलं तू? अगं आजी आजी एवढी कशाला चिडते? हा
आणि एवढी छान तुला काय होत नाही ग. आपला नातू बघितल्याशिवाय ना तू कुठे जात नाही ते बघ. नातू बघितल्याशिवाय मेलिया मनवाक जरा विचारूक सांगितलंय ता तुका जमना नाही. नातवाच्या गोष्टी करता काय रे. दिवाळीचा एखादा दिवाळी कार्ड तरी पाठवलंस त्या का. आजी अगं अजून दिवाळीचे दिवे लावून झाले नाहीत माझे. तू डायरेक्ट पाडव्याच्या कामाला कुठे लावते. दिवे कसले लावतो माका दितेचो पत्तो. मी जाते त्या का दिवाळी कार्ड देऊ. तू तिकडे गेलीस तर मी ऑर्डरी कोण पूर्ण करणार. मी तू नको. तू हात सुद्धा लाव नको. आता काहीतरी होईल तुझ्या. आजी आजी हे बघ मी ना मुद्दामूनच तुझ्या या फराळाच्या कामाला हात लावत नाही. कसं आहे मी हात लावला तर तुझ्या हातची चव नाही ना येणार त्याला. अरे मनापासून केलंस ना तर येता हाताक चव. तुझा मन थाऱ्यार खय असा तोंडारता सगळ्या गावभर. करतो करतो किटकिट करू नकोस आजी. करतो तुला मदत कामात. पण त्या आधी माझं गिफ्ट कुठे. कामाक हात लावलं नाही तुका गिफ्ट व्हाय रे. आजी हे बघ दरवर्षी तू गिफ्ट देतेस. या वर्षी खाडा नको. हा देतोय हा माझ्या सोन्या गिफ्ट देतोय. थांब ना लवकर आण ग. अगं आजी अगं आजी आजी गिफ्ट मागता आम्ही. लक लक चंदेरी तेजाची नारी दुनिया चढावती कुटीच फूड पार्टनर. हॅलो रेणुका. मी बरं. तुला काय झालं. अशी का बोलतीस तू. अरे ते मी रसगुल्ला खाल्ला ना खाता खाता तुझी आठवण आली म्हणून फोन केला. बरं बरं बरं. बाकी बाबा काय करतायत. बाबा ना हे का मला घास भरवतात. हा तुझ्या हाताला काय झालं. आता ना कुठे काय झालंय खूप दिवसांनी आल्या ना म्हणून लाड करतात. अरे सगळ्या प्रकारच्या मिठाया बनवून आणल्यात त्यांनी माझ्यासाठी स्पेशल. रसगुल्ला गुलाबजाम बालुशाही मोतीचूरचे लाडू काजू कतरी. अबे ह्याला काय म्हणतात. हा आपली स्पेशल मलाई बर्फी. एवढं सगळं तुझ्या एकटीसाठी. हो मग मला आवडतात ना वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाया खायला. मला पण माहितीये मला सम्राट. म्हणून बाबांनी जेव्हा मला चिरोट्याचा पहिला घास भरवला ना तेव्हा मला सगळ्यात पहिल्यांदा तुझीच आठवण आली. चिरोटे. तुला चिरोटे नाही माहित. अरे ते नाही का असे पांढरे पांढरे असतात पाकात असे छान मुरवलेले गोड लागतात बघ. आणि असे जीवर ठेवले ना की असे मस्त विरघळतात. बर 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 छान छान छान. मला सांग सम्राट तू काय करतोय. मी जळतोय तुझ्या नशिबावर. जळत नाहीत ना ते दिव्यांच्या माळा म्हणून ते चेक करतोय. ते मी दिव्यांच्या माळा का नाही जळत ती. आमच्याकडे बाबांनी कालच लावले दिव्यांच्या माळी. बर बर बर. रेणुका तुला रसमलाई सुद्धा खायची आहे बरं का. हो बाबा. रसमलाई. रसमलाई पण केली. आणि सुत्तरफेणी पण. सुतरफेणी. हा सुत्तरफेणी. आपण नाही का ते म्हणतो म्हातारीचे केस ते नाही का धाग्यांसारखे असतात पांढरे धागे असे. मला माहिती सुतरफेणी काय असते ती. सम्राट असं का चिडतोयस. मी फक्त सांगितलं तुला. मग चिडू नाही तर काय करू. असं कोण खाताना कधी कोणाला फोन करतं काय. का फोन केला तर काय होतं. जळफळाट. जळफळाट. सम्राट माझ्या समोर काय माहितीये का जिलेबी पण आहे आणि इतकी फक्कड लागतीये आणि गुलाबजाम काय केलेत बाबांनी खूप भारी. हॅलो चबुडे खायला दे. कट केला. वाव कसली भारी दिसतेय मी. असं वाटतंय की आता लगेच काय अगं काय बोलल्यावर चढायचं का काय. हे आई एवढ्यात मला काही बोलल्यावर वगैरे चढायचं नाही. अगं परी तुझ्या वयाची होते तेव्हा या घरची सून झाले होते मी. आई तो तुमचा काळ होता. आजचा काळ ना जरासा मॉडर्न आहे. बरं झालं तुलाच कळलं ते परी. अगं काळ जरी मॉडर्न झाला तरी त्याचा काय फायदा.
त्या बदललेल्या काळानुसार आपल्याला चालता यायला पाहिजे. म्हणजे काय अगो कसली गोड दिसते माझी पोर. मग 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 वाटते की नाही देशमुखांची परी. चला चला झाली की नाही तयारी. बाबा कशी दिसते मी सांगा. अरे वा वा एकदम झाक दिसते बघ. हो बघताय काय दृष्ट काढा की पोरीची. बाबा तुम्ही गंमत नाही करत आहे ना. अगं नाही खरंच एकदम सुंदर दिसतेस बघ. खर तर ना आता लगेच जाऊन एखादा राजपुत्र शोधून तुझा लग्नाचा बार उडवून द्यायला सुद्धा हरकत नाही बघ. बाबा मी म्हणेपर्यंत अजिबात लग्नाचा विषय काढायचा नाहीये. आणि तुम्हाला माहितीये ना मला किती शिकायचंय. बर बर पुढचं बघू पुढं. पण चला लवकर आठ पाहता कार्यक्रमाला जायचंय आपल्याला. कार्यक्रम कसला कार्यक्रम. म्हणजे राजकुमार बोलला नाही होय तुला. नाही अगं दरवर्षी दिवाळीला आपण गरजू विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकं वाटतो की नाही. तसंच या खेपेला की नाही गरजू विद्यार्थ्यांना 50 लॅपटॉप द्यायच्यात आपल्याला. ते बी तुझ्या हस्ते. काय माझ्या हस्ते. पण पण बाबा मी कुठे पुढारी आहे तुमच्यासारखी. अरे पुढारी नसले म्हणून काय झालं. पुढाऱ्याची लेख तर आहेस की नाही. आणि बायको बी होशील की एखाद्या पुढाऱ्याची काय. अरे मग अशा कार्यक्रमाला जायला लागेल की. आणि नुसतं जाऊन बघायचं नाही बरं का. भाषण सुद्धा करायला पाहिजे. भाषण का. मग आता कार्यक्रमाची प्रमुख पाहुणे म्हटल्यावर भाषण नको द्यायला. अगं तुला काय अवघड आहे. मुंबई मधल्या इतक्या मोठ्या कॉलेजमध्ये शिकते म्हटल्यावर चांगलं 4 पानी इंग्लिश मध्ये भाषण देऊन टाकी. काय एक तर भाषण आणि ते इंग्लिश मध्ये. हा नमस्कार. हा होय होय नाही दिवाळीच्या तुम्हाला बी शुभेच्छा. जरा लवकर आवरा. अर्ध्या तासात निघायचे आपल्याला कळतंय का. हो बाबा बाबा ऐक ना. बाबा आई तू तरी सांग ना बाबांना माझ्या हस्ते का वाटायचे लॅपटॉप. काय लॅपटॉप. हो त्याला लागतोय म्हणे अभ्यासासाठी. शाळेतल्या अभ्यासासाठी कशाला लागतोय लॅपटॉप. निहारचं पण ना उगाच काही असतं. त्याला म्हणावं पुढच्या वर्षी केलास ना कॉलेजला की घेऊया. तूच बोल त्याच्याशी. गेला महिनाभर माझ्या मागे भुणभुण लावलेली आहे. निहार ए निहार. काय मी कामात आहे. कामात आहे म्हणे. माहितीये काय काम करतोय. तो मोबाईल ठेव बाजूला आणि मला पंट्या पुसायला मदत कर. चल. नाही मी काम करतोय. वा हे बरं आहे. म्हणजे घरातल्या कामांमध्ये मदत करायला नको पण आईच्या मागे लॅपटॉप पाहिजे म्हणून भुणभुण करायला बरं जमतं तुला. आई तू सांगितलंस ताईला. ताई घेणार ना मला लॅपटॉप. हा देणार पण आता नाही. कॉलेजमध्ये जा मग बघू. पण मला अभ्यासाला लागतो लॅपटॉप. मला नेटवरून ट्युटोरियल्स डाउनलोड करायची असतात. हो पण मग ते मोबाईल मध्ये डाउनलोड कर आणि मग वाच. मोबाईलवर सगळं लहान दिसतं ग. डोळ्यांना त्रास होतो. ते काय नाही मला लॅपटॉप पाहिजे म्हणजे पाहिजे. उगाच हट्ट करू नकोस हा निहार. ताई इतकं काम करते तरी तिला लॅपटॉप लागत नाही. तुला कशाला हवाय रे. तिला गरज नसेल पण मला गरज आहे. आई तू थांब. तू शांत हो. मी बोलते त्याच्याशी. हा काही बोलू नकोस सायली. हार लाडावून ठेवलाय त्याला आपण. आपली परिस्थिती काय जे त्याला जराही जाणीव नाहीये. आई मी सांगते त्याला. हे बघ निहार लॅपटॉप काही बाहेर झाडाला लागलेले नसतात. पण दुकानात तर असतात ना. इथे 15-20 मिनिटांवर दुकान आहेत. अरे हो दुकान आहे 15-20 मिनिटांवर पण तिकडे जाऊन लॅपटॉप घ्यायला ना 15-20 दिवस आधीपासून राबावं लागतं. ते काय नाही मला लॅपटॉप पाहिजे म्हणजे पाहिजे. थांब 1 मिनिट मला फोन येतोय. निहार
जाऊ दे गेला तर, भूक लागली की येईल परत. हा परी बोल. सायलू बोला, काय काम आहे? सहजच फोन केलाय. हो का? हा म्हणजे ऍक्च्युली छोटीशी मदत हवी आहे. बोला. अरे बापरे, डायरेक्ट बोला. मला वाटलं होतं आता मदत मागितली आहे तर लातूरचा नाही तर माझ्या भावाचा तरी उद्धार करशीलच. हा म्हणजे केला असता, पण कसं आहे मी आता घरी आहे ना, जरा गडबडीत आहे. नाही तर मी तर म्हणजे एनिवे तू सांग काय झालं. हा तर ते काय ना की दरवर्षी दिवाळीत माझे बाबा इथे लातूरमध्ये गरजू मुलांना वह्या आणि पुस्तकांच्या वाटपाचा कार्यक्रम ठेवतात. पण या वर्षी त्यांनी वह्या आणि पुस्तकांसोबतच 50 लॅपटॉप सुद्धा वाटायचं ठरवलंय माझ्या हस्ते. 50 लॅपटॉप? हा त्यात काय. अगं प्रॉब्लेम तो नाहीये, प्रॉब्लेम वेगळा आहे. झालंय असं की त्या कार्यक्रमात ना मला इंग्लिश मध्ये भाषण द्यायचंय. हा आणि मला आठवलं की मसाज बॉलच्या वेळेस तू कसलं भारी लिहिलं होतंस, कसलं भारी लिहिलं होतंस. मग मला यावेळेस पण जरा लिहून दे ना छोटस काहीतरी. हा आता लॅपटॉप वाटपाचा कार्यक्रम एवढा स्टँडर्ड होणार आहे तर म्हटलं भाषण सुद्धा स्टँडर्डच हवं की नाही. म्हणून मग एखाद्या स्टँडर्ड व्यक्तीकडूनच ते लिहून घ्यावं. तुला काय वाटतं, बरोबर आहे की नाही? हॅलो हॅलो सायली. हा परी बोल ना, मी ऐकते. बोल बोल. हा मला काय विचारतेस, बोल बोल. तू बोल आता, माझं झालंय बोलून. देतेस ना मला भाषण लिहून प्लीज? देते. हा हे बेस्ट झालंय. बरं कधीपर्यंत लिहून पाठवशील? बघू आता, म्हणजे मला जसा वेळ मिळेल तसं, एक उद्या परवापर्यंत वगैरे. अगं सायलू जरा अर्जंट होतं. अगं हो पाठवते, एक 10-15 मिनिटात पाठवते. ओके. हा घाबरले ना मी. हा ठीक आहे, पाठव पाठव. आणि थँक्यू. थँक्यू थँक्यू थँक्यू. वेलकम. बाय 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 बाय. बावळट. डेस्टिनी पण काय कमाल खेळ खेळते. ज्याला गरज नाही त्याला भरभरून देते आणि ज्याला जेन्युइनली गरज आहे त्याला मात्र प्रत्येक गोष्टीसाठी स्ट्रगल करायला लावते. यू आर रिअली लकी परी की तुझ्या आयुष्यात कुठलाच स्ट्रगल नाहीये. आणि मी पण तशी लकीच आहे म्हणा की मला तरी अजून स्ट्रगल करायचा कंटाळा आलेला नाहीये. तू आहेस काय? तुला कोण वाटलं भूत? खरंच भूत तर आहेस? मी भूत आहे? मग नाहीयेस कशावरून? भूत असं आईने दिलेला फराळ घेऊन कधी येतं का? मॅमने फराळ दिलाय? दे. आधी 200 MB डेटा रिफिल कर. का? हा फराळ तू बनवलायस? नाही आईने, पण घेऊन तर मी आलोय ना. द्या करतो जा. हे काय बघतोयस? ॲनिमेटेड मूवी आहे. मूवी? इंटरेस्टिंग आहे रे. तुला मूवीज पाहायला आवडतात? हो, मी एक मूवी 3-3 वेळा बघतो. आणि ती ज्युरासिक पार्क नाही का, मी तर ती 6 वेळा बघितलीये. 6 वेळा? हो. अरे मग तो डायनासॉरचा सीन नाही का, जसं एका ग्लास मध्ये पाणी ठेवलेलं असतं, सगळीकडे शांतता, आणि मग नाही तर डायरेक्ट नाही का पाणी हालायला लागतं. मग आपल्याला काय घाबरायला होतं ना रे. मग आपल्याला डायरेक्ट डोळ्यासमोर तो डायनोसॉरच दिसायला लागतो. एक नंबर. भारी आहे. हो, मग सिनेमा खूप भारी आहे तो. अरे वेडू, सिनेमा तर भारीच आहे, पण ना सिनेमा बघण्याची तुझी जी नजर आहे ना ती जास्त भारी आहे. ऐक, ते मोबाईलवर गेम खेळण्यापेक्षा ना जरा जास्तीत जास्त सिनेमे पाहण्याचं ट्राय कर. यू नेवर नो, तू पुढे जाऊन मोठा फिल्म मेकरही बनशील. फिल्म मेकर? म्हणजे मी पण ज्युरासिक पार्क बनवू शकतो? हा, पण ते तेव्हाच शक्य आहे जर तू हे सगळं मनावर घेतलंस तर. मग घेतो की मनावर? खरंच? हो. चालेल. हा, पण तुला एक प्रॉमिस करावं लागेल. आता कसलं प्रॉमिस? हे बघ, यापुढे तुला मिळालेले सगळे MB GB डेटा रिचार्ज आहेत ना,
ते सगळे तुला फिल्म्स डाउनलोड करायला वापरावे लागतील. प्रॉमिस? प्रॉमिस. फर्स्ट यू No, I feel shy. You say it first. No, you first. Else, I will log out. Okay, wait. I love you. निहाल, काय चाललंय तुझं? एवढ्या रात्री कोणाशी बोलतोस? मी नाही ग, कुणाशी नाही. कोणाशीच नाही. मला दिसतंय तू चॅट करतोस. कोणाशी चॅट करतोस एवढ्या रात्री? अगं कुणी नाही ग, माझ्या मित्राशी बोलत होतो. उद्याच्या क्लासचं टायमिंग विचारत होतो. अरे पण मला बघ. अरे घरच्यांचं कामच असतं आपल्यावर रागवणं, पण मनातून खूप जीव असतो आपल्यावर. मला प्रॉमिस कर तू फोन लावणं. प्रॉमिस कर. हा. माधुरी, माझा निर्णय ठरलाय. मी फिल्म मेकरच होणार. त्या अशा रात्री झोपेत पडलेल्या स्वप्नांच्या मागे लागून कोणाचाही फल होत नाही नीरव. अरे जे करिअर साधं उद्याचं जेवण देण्याची हमी देऊ शकत नाही, ते आयुष्याचा अर्थ सापडण्याची गॅरंटी काय देऊ शकणार? खूप हौस आहे ना तुला स्वप्न बघायची. मग आता स्वतःची स्वप्न स्वतःच्या हिमतीवर पूर्ण करायची. यापुढे या घरात पाऊल ठेवायचं.